नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 8वा मोबाईलचा विवेक. बालमित्रांनो, प्रस्तुत चित्रात कुटुंबातील सर्वजण आपापल्या हाती मोबाईल घेऊन त्यांचा उपयोग करीत आहे. तर हे कितपत योग्य आहे? तर चला या पाठात आपण मोबाईलचा विवेकपूर्ण उपयोग कसा करावा त्याविषयी माहिती मिळवूया. बालमित्रांनो, मोबाईलचा विवेक हा एक संकलित तसेच संवाद पाठ आहे. वर्तमान युगात मोबाईल टेक्नॉलॉजी आवश्यक आहे, परंतु त्याच्या अतिरेकामुळे दुष्परिणाम पण दिसू लागले आहेत. मोबाईलचे महत्त्व व दुरुपयोगाविषयी येथे आई-बाबा आपल्या मुलांना मार्गदर्शन करीत आहेत. भविष्यात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे ते या पाठात सांगितलेले आहे. सायंकाळी बाबा घरी आल्यावर घरातील सर्व मंडळी एकत्र बसले व दिवसभराच्या गोष्टी करू लागले. थोड्या वेळात मुलं मात्र मोबाईलवर खेळू लागले. बाबा म्हणाले, मुलांनो, चला आता आपण टीव्हीवर बातम्या पाहू. चिनूने विचारले, बाबा, टीव्हीवर बातम्या ऐकण्याऐवजी आपण मोबाईलवर पाहू ऐकू शकतो ना? बाबा म्हणाले, हो चिनू, मोबाईलवर आपण केव्हाही बातम्या ऐकू शकतो, परंतु आपण सोबत बसून टीव्ही पाहताना दोन गोष्टी चर्चा करू शकतो. आता तू मोबाईलचा विषय काढलाच आहेस, तर आज आपण मोबाईलविषयी चर्चा करूया. आई म्हणाल्या, हो, तुम्ही बरोबर सांगत आहात. चिनू आणि मीनू हे दोघेही दिवसभर माझा मोबाईल मागत असतात. कुणास ठाऊक काय बघतात ते मला तर कळतच नाही बरं. मीनू म्हणाली, आई, आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपवर शिक्षकांचे मेसेज व अभ्यास बघतो. उगाच काही सांगू नकोस. बाबा आमच्यावर रागवतील ना. आई, हे बघा बाळांनो, मोबाईलवर ग्रुपमध्ये किती वेळ बघायचं असतं? माहिती मिळाल्यावर मोबाईलचं काय काम असतं बरं? तुम्ही तर तासनतास माझ्याकडून मोबाईल घेऊन चॅटिंग करतात. यूट्यूब, इंस्टाग्रामवर इतर काही रील्स बघतात. कधीकधी तर मला सुद्धा दाखवतात. एवढं काय आहे त्यात पाहण्यासारखं? चिनू म्हणाला, बाबा, आता तुम्हीच सांगा आईंना, मोबाईलचे किती महत्त्व आहे. बाबा म्हणाले, हो, मोबाईल बिनतारी भ्रमणभाष्य फोन आहे. पूर्वीच्या काळी टेलिफोनद्वारे आपण संवाद करीत होतो. तेव्हा टेलिफोन जवळ जावे लागे, कारण तो एका वायरने जोडलेला असायचा. आता मात्र कुठेही फिरताना बिनतारी मोबाईलद्वारे संवाद करू शकतो. हाच खरा सुरुवातीचा उपयोग होता. मीनू म्हणाली, पण बाबा, आता तर मोबाईलवर फक्त संवाद होत नाही. मोबाईल टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने अनेक प्रकारे मोबाईलचा उपयोग होत असतो. त्यावर व्हॉट्सॲप, यूट्यूब, ईमेल, टेलिग्राम आणि बँकिंग व्यवस्था असे अनेक महत्त्वाचे ॲप्स इंटरनेटच्या माध्यमाने उपयोग करता येतात. म्हणजे मोबाईल महत्त्वाचा की नाही? बाबा म्हणाले, हो मीनू, मोबाईल फोन टेक्नॉलॉजीचा महत्त्वाचा शोध आहे. संवादाशिवाय अनेक बाबी मोबाईलद्वारे करता येतात. कुठल्याही परिस्थितीत आई वडील, नातेवाईक यांच्याशी संपर्क करता येतो. अकस्मात समयी सुरक्षा दल, ॲम्ब्युलन्स यांना कॉल करण्यासाठी, टेक्स्ट मेसेज आणि ईमेल करण्यासाठी मोबाईलचा उपयोग होतो. कॅमेराद्वारे फोटोचित्र घेण्यासाठी, शिवाय ऑनलाईन गप्पा मारण्यासाठी, बँकिंग, आधुनिक ॲप्स, खरेदी, मापन आणि ऑनलाईन लायब्ररी अशा अनेक बाबतीत मोबाईल टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग होत आहे. आई म्हणाली, अहो, हे म्हणतात की आमचे गुरुजी आम्हाला ऑनलाईन मोबाईलद्वारे पण शिकवितात. ते कसं बरं? बाबा म्हणाले, हो, मोबाईलच्या इंटरनेट माध्यमातून व्हर्च्युअल मीटिंगद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात. विश्वातील कुठलाही विद्यार्थी मीटिंगमध्ये जॉईन होऊ शकतो. मोठमोठ्या कंपनीचे सभ्य देखील अशा व्हर्च्युअल मीटिंग, सेमिनार किंवा ट्रेनिंग घेत असतात. त्यामुळे कमी वेळेत व कमी खर्चाने जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. सर्व कुटुंब, नातेवाईकसुद्धा
व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमाने एकत्र येऊन बोलू शकतात. चिनू म्हणाला, बाबा, आमच्या शिक्षकांनी आम्हाला ईमेलच्या माध्यमाने पत्रव्यवहार कसा करायचा ते शिकविले बरं. आपण मोबाईलच्या माध्यमातून सहज ईमेल करू शकतो. आई म्हणाले, शिकणे महत्त्वाचे आहे, मला समजले. पण हे मुलं मैदानात खेळायला न जाता मोबाईलवर गेम खेळतात. यात कधी वेळ निघून जातो ते त्यांना कळत नाही. मग त्यांचे गृहकार्य व अभ्यास बाकी राहतो ना, त्याचं काय? बाबा म्हणाले, चिनू मोबाईल मानवाने केलेली आश्चर्यकारक शोध आहे. त्यामुळे मानवाचा वेळ वाचतो. सर्व कामे सरळतेने होतात. आपण त्याचा उपयोग केला तर आपली प्रगती होईल, परंतु त्याचा अतिरेक म्हणजे दुरुपयोग केला तर आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. चिनू म्हणाला, ते कसं बरं बाबा? आम्हाला तसं काही वाटतच नाही. मीनू म्हणाली, आई बाबा, आम्हाला तर मोबाईलमध्ये मजाच वाटते. त्यात कसलं नुकसान होतं? बाबा म्हणाले, मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का? मोबाईलद्वारे सायबर गुन्हे केले जातात. चिनूने विचारले, बाबा, सायबर गुन्हा कसा होतो? आई म्हणाल्या, मुलांनो, याविषयी थोडं मी सांगते. आपल्या शेजारी अनिला मावशी आहेत ना, त्यांना एक फोन कॉल आला होता. त्यांना सांगण्यात आले की तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड आला आहे, तो द्या, नाहीतर तुमचे बँक खाते बंद होईल. मावशीने घाबरून तो ओ.टी.पी समोरच्या माणसाला दिला आणि काय, त्यांच्या बँकेच्या खात्यातून चक्क 50,000 रुपये ट्रान्स्फर करून घेतले. म्हणजे खात्यातून पैसे चोरले, ते पण मोबाईलद्वारे. बाबा म्हणाले, हो, तुमची आई खरंच सांगते. यालाच सायबर गुन्हा म्हणतात. आता अशा चोऱ्या, फसवणुकी खूप वाढल्या आहेत. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आलेला ओ.टी.पी किंवा बँक अकाउंट नंबर कोणालाही देऊ नये. नेहमी जागृत राहावे व माहितगार राहावे. याशिवाय सायबर गुन्हेगार युक्तिप्रयुक्ती करून आपली माहिती मोबाईलद्वारे मिळवतात व अभद्र व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी पण देतात. त्यानंतर ब्लॅकमेल करतात. ऑनलाईन गेम्समुळे मुले गुन्हेगारांच्या ताब्यात जातात आणि स्वतःचे नुकसानसुद्धा करून घेतात. मीनू म्हणाली, बाबा, मोबाईलद्वारे एवढे सर्व काही होते ते तर आम्हाला ठाऊकच नव्हतं. पण सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपाय आहे की नाही? बाबा म्हणाले, हो, पोलीस विभागात सायबर क्राईम ब्रांच असा एक विभाग असतो. ऑनलाईन गुन्हे फसवणूकपासून रक्षण करण्यासाठी सायबर क्राईम विभागाद्वारे 1930 नंबरवर आपण कॉल करून तक्रार नोंदवू शकतो. परंतु हे सर्व खूप जागृतीने लगेच करावं लागतं. चिनू म्हणाला, बाबा, मोबाईलच्या दुरुपयोगाने काय काय होऊ शकते? बाबा म्हणाले, मुलांनो, मोबाईलचा सतत उपयोग केल्यामुळे आपल्याला वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे महत्त्वाची कामे, अभ्यास पूर्ण होत नाही. शिवाय आपल्या शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे शरीर अशक्त होतं. मोबाईलच्या अतिरेकाने डोळ्यांचे आजार होतात. डोळ्यांना चष्मा लागतो. चष्मा असेल तर नंबर देखील वाढतो व तसेच कर्णबधिरताही येते. आई म्हणाली, अहो, ह्या कार्ट्यांना अजून जरा समजावून सांगा. मोबाईलवर जास्त वेळ राहतात बरं. बाबा म्हणाले, मोबाईलवर काही ॲपवर मात्र रील्स, छोटे व्हिडिओज असतात. मनोरंजन किंवा जाहिराती असतात. त्यात काही अभद्र व असत्य व्हिडिओ असतात. अंधश्रद्धा पसरविणारे किंवा विचारांना उत्तेजित करणारे व्हिडिओ असतात. त्यामुळे त्यांचा आपल्या मनावर ताण पडतो. आपले विचार वाईट मार्गाला लागतात. कधी तर ते पाहता पाहता आपल्याला वेळेचे भान राहत नाही व आपला अमूल्य वेळ वाया जातो. एक प्रकारचे ते व्यसन आणि वेड आहे. काही काळानंतर आपल्या शरीरावर
त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. मीनू म्हणाला, बाबा, मोबाईलच्या जास्त वापराने आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात? बाबा म्हणाले, मोबाईलच्या अतिउपयोगाने डोळे, डोके, मान, हात, पाय दुखायला लागतात. हातात बधीरपणा येतो. अंगठा, हाताचे मनगट, खांदा आणि काही वेळा पाठीत सुद्धा दुखायला लागतं. डोळे दुखायला लागतात. काही काळानंतर त्याचे आजारसुद्धा होऊ शकतात. चिनू म्हणाला, शरीराशिवाय मनावर पण परिणाम होतात का बाबा? काय होत असतं? बाबा म्हणाले, हो, आपल्या मनाला मोबाईलचे व्यसन लागले तर काही लोक 2-2 मिनिटांनी मोबाईल पाहतात. काहींना मोबाईल दिसला किंवा मिळाला नाही तर बेचैन होतात, रागवतात, व्यवहारात चिडचिड करू लागतात. एकाग्रता, स्मरणशक्ती कमी होते. भीती, निराशा निर्माण होते. काहींना तर चक्करसुद्धा येतात. झोप कमी होते, चिंता वाढते. काही लोकांना मोबाईलवर कुणाचा कॉल येण्याचा भास होतो. अशा प्रकारे मानसिक शक्ती कमी होत जाते. काहींना तर भूकसुद्धा लागत नाही. आई म्हणाली, मुलांनो, ह्या मोबाईलमुळे अंगणातले, मैदानातले खेळसुद्धा विसरतात. ज्या खेळांमुळे तुमची शारीरिक व मानसिक शक्ती वाढते, ते विसरून तुम्ही मोबाईलवर खेळतात. त्यामुळे तुमचा योग्य विकास होत नाही आणि तुम्ही वारंवार आजारी पडतात. अशा मोबाईलचं वाटोळं हो, जे आमच्या मुलांना अशक्त करतात. मीनू म्हणाली, पण आई, सध्याच्या युगात मोबाईलशिवाय काही पर्याय आहे का? बाबा, मोबाईलने आपण बँकिंग व्यवहार, तिकीट काढणे, माहिती पाठवणे, बिल भरणे, प्रोजेक्ट तयार करणे, नवीन माहिती मिळवणे, बातम्या, सामान्य ज्ञान, फोटो काढणे, कॉपी करून दुसऱ्याला पाठवणे, आपल्या कामासाठी परिवहन व्यवस्था प्राप्त करणे, GPS, रोडमॅपद्वारे पत्ता शोधणे, असे कितीतरी महत्त्वाची कामं आता मोबाईलद्वारे होतात ना. मग आम्ही काय करायचं? बाबा म्हणाले, हो मीनू, ते सर्व खरंच आहे. हा मोबाईल स्मार्ट आहे. तो तुम्हाला पण स्मार्ट करतो. परंतु मोबाईलचा दुरुपयोग टाळणं तर आपल्या हातात आहे की नाही? चिनू म्हणाला, मग बाबा, आम्ही मोबाईलचा उपयोग कसा करू? तुम्हीच सांगा. बाबा म्हणाले, मर्यादेपेक्षा कुठल्याही गोष्टीचा उपयोग जास्त केल्याने घातक ठरतं. म्हणून मोबाईलचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करावा. ज्या कामासाठी मोबाईलचा उपयोग करायचा आहे, तेव्हाच त्याला सुरू करा व काम झालं की बंद करा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे हितकारक नाही. सोशल मीडियाचा योग्य व्यावसायिकरित्या उपयोग करावा. खाजगी पोस्ट करणे टाळा. मोबाईलवर सोशल मीडिया पाहताना खऱ्या खोट्याची खात्री करून घ्या. मोबाईल वापरताना पाठ, मान, कमर ताठ ठेवा. मान खाली घालून मोबाईल वापरू नका. मीनू म्हणाली, बाबा, मोबाईलचा जास्त उपयोग टाळण्यासाठी आम्ही काय काय करू शकतो? बाबा म्हणाले, नियमित योग, आसन आणि व्यायाम करा. चांगली पुस्तके वाचा. मैदानावर खेळायला जा. कुटुंबात किंवा मित्रांसोबत बसा. गप्पा करा. गोरगरिबांची सेवा करा. सामूहिक कार्यात मदत करा. गायन, वादन, नृत्य आणि चित्र असे कौशल्य शिका. नैसर्गिक वातावरणात फिरायला जा. आपल्या प्रगतीसाठी अभ्यासाला योग्य अशी वेळ द्या. अशा अनेक गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला उपयोगी ठरतील, हे लक्षात घ्या. आई म्हणाल्या, चला, आता खूप झालं तुमचं बोलणं. मोबाईलपासून सावध राहा. योग्य उपयोग करा. मी जेवायला वाढते. तुम्ही सर्व हातपाय धुवून घ्या. जेवताना तो मोबाईल मात्र बाजूला ठेवा बरं. बालमित्रांनो, मोबाईलचा उपयोग कसा करावा ते समजलं ना? चला तर आता पाठात आलेल्या काही नवीन शब्दांचे अर्थ आपण समजूया. अंधश्रद्धा, आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे. व्यसन, वाईट सवय ज्यामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होतो. वाचा व समजा. मित्रांनो,
आपण या शब्दांचे अर्थ समजून घेऊया. मोबाईल, तंतुरहित भ्रमणभाष्य यंत्र. मेसेज, संदेश. ग्रुप, गट. चॅटिंग, वार्तालाप करणे. ईमेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठविण्याचे तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. ॲम्ब्युलन्स, रुग्णवाहिका. व्हर्च्युअल, खऱ्या दृष्टीने अस्तित्वात असल्यासारखे, आभासी. सायबर क्राईम, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले गुन्हे. GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, म्हणजेच पृथ्वीच्या कोणत्याही स्थळी पृष्ठभागावर निश्चित ठिकाण दर्शवणारे तंत्रज्ञान. स्मार्ट, अतिशय हुशार, चुणचुणीत. सोशल मीडिया, तंत्रज्ञानाद्वारे जुळलेले एक आभासी जग. पोस्ट म्हणजे माहिती पाठविणे. मोबाईलचा विवेक या पाठामध्ये संवादासाठी दिलेले प्रश्न, या प्रश्नांची उत्तरे बालमित्रांनो आपण आपल्या मित्रांसोबत वर्गात चर्चा करून मिळवायची आहेत. या ठिकाणी आपणास नमुनारूप काही उत्तरं देण्यात आलेली आहे, परंतु ही उत्तरे आपणास आपल्या वहीत लिहायची नाहीत. फक्त वर्गामध्ये मित्रांसोबत चर्चा करायची आहे. प्रश्न दुसरा, खऱ्या वाक्यांसमोर बरोबरची निशाणी करा. 1. TV ऐवजी मोबाईलवर बातम्या ऐकाव्यात. हे वाक्य चुकीचे आहे. मोबाईल बिनतारी भ्रमणभाष्य फोन आहे. हे वाक्य बरोबर आहे. 3. मोठ्या कंपनीचे सभ्य देखील व्हर्च्युअल मीटिंगद्वारे तालीम घेतात. हे वाक्य बरोबर आहे. मैदानात खेळायला न जाता मोबाईलवर गेम खेळावा. हे वाक्य चुकीचे आहे. 5. मोबाईलद्वारे सायबर गुन्हे केले जातात. हे वाक्य बरोबर आहे. 6. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे हितकारक आहे. हे वाक्य चुकीचे आहे. प्रश्न तिसरा, पाठाच्या आधारे खालील वाक्य कोण बोलले ते लिहा. 1. बाबा, आता तुम्हीच सांगा आईला मोबाईलचे किती महत्त्व आहे. हे वाक्य चिनू म्हणाला. अहो, हे म्हणतात की आमचे गुरुजी आम्हाला ऑनलाईन मोबाईलद्वारे पण शिकवतात. ते कसं बरं. हे वाक्य आई म्हणाल्या. 3. बाबा, सायबर गुन्हा कसा होतो. हे वाक्य चिनू म्हणाला. 4. बाबा, मोबाईलचा जास्त वापराने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. हे वाक्य मीनू म्हणाली. 5. हो मीनू, ते सर्व खरंच आहे. हा मोबाईल स्मार्ट आहे. हे वाक्य बाबा म्हणाले. 6. मोबाईलपासून सावध राहा. योग्य उपयोग करा. हे वाक्य आई म्हणाल्या. प्रश्न चौथा, योग्य जोड्या लावा. बालमित्रांनो, या ठिकाणी अ गटातील शब्दांसमोर ग गटातील शब्द शोधून योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. मोबाईल, बिनतारी भ्रमणभाष्य फोन. व्हर्च्युअल मीटिंग, ऑनलाईन शिक्षण. ईमेल, पत्रव्यवहार. सायबर क्राईम ब्रांच 1930 नंबर. 5. GPS, याचा अर्थ होतो पत्ता शोधणे. प्रश्न 5वा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बालमित्रांनो, कंसात दिलेल्या शब्दांचा योग्य ठिकाणी उपयोग करून आपण या रिकाम्या जागा पूर्ण करूया. 1. मोबाईलच्या पूर्वी टेलिफोनद्वारे आपण संवाद करीत होतो. 2. मोबाईल फोन टेक्नॉलॉजीचा महत्त्वाचा शोध आहे. 3. मोबाईलद्वारे सायबर गुन्हे केले जातात. 4. OTP किंवा बँक अकाउंट नंबर कोणालाही देऊ नये. 5. मोबाईलच्या अतिरेकाने डोळ्याचे आजार होतात. 6. सोशल मीडियाचा योग्य व्यावसायिकरित्या उपयोग करावा. प्रश्न 6वा, दिलेल्या शब्दातून कोणतेही 2 अक्षर मिळून इंग्रजी शब्द बनतो. त्याला शोधून त्याचा मराठी अर्थ लिहायचा आहे. बालमित्रांनो, दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आपणास या ठिकाणी शब्दातून 2 अक्षर निवडून इंग्रजी शब्द तयार करायचा आहे आणि त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. नवजीवन, यातनं व आणि न एकत्र केला वन. वनचा अर्थ होतो 1. त्याचप्रमाणे गजानन, यात ग आणि न
गन, गनचा अर्थ होतो बंदूक. त्याचप्रमाणे कलाकार, त्यात का आणि र हे 2 शब्द एकत्र केले तर कार शब्द तयार होतो. इंग्रजीत त्याचा अर्थ होतो कार आणि मराठीत त्याला म्हणतात मोटार गाडी. त्याचप्रमाणे तिसरा शब्द आहे सम्रांगण. त्यात सम वेगळा केला त्याचा अर्थ होतो काही किंवा थोडे. चौथा शब्द आहे योगासन. त्यातनं सन शब्द एक वेगळा केला तर त्याचा मराठीत अर्थ होतो मुलगा. प्रश्न क्रमांक 7. नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल वाचा व खालील प्रश्नांची वर्गात चर्चा करा. बालमित्रांनो, या ठिकाणी एक घटना दिलेली आहे. ती घटना आपणास वाचायची आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची वर्गात चर्चा करायची आहे. तर घटना वाचूया. सतर्क व्हा, माहितगार व्हा व सावध राहा. एका मोठ्या कंपनीच्या CEOच्या खात्यातून ऑनलाईन 16 लाख रुपये चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले. त्यात कोणतेही OTP, कोणताही कॉल, कोणतीही ऑनलाईन लिंक पाठवली किंवा उघडली नाही. CEO स्वतःच खूपच तंत्रज्ञ होता, तरीही एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाली. या गुन्ह्याचा शोध मिळविण्यासाठी सायबर क्राईमचे अधिकारी तपास करीत आहेत. मोबाईलचा सर्व डेटा स्कॅनिंग करण्यात आले होते, तरीही त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. परंतु ऑफिसच्या CCTV फुटेजमधून फक्त एक गोष्ट मिळाली. त्यात ऑफिसात CEOचे मोबाईल चार्जर ऐवजी दुसरा USB चार्जर समान मॉडेल ठेवण्यात आला होता. चार्जरद्वारे सर्व डेटा कॉपी करण्यात आला होता. संपूर्ण मोबाईल बँकिंग हॅक करण्यात आले होते. त्यानंतर खात्यातून पैसे सरळतेने काढण्यात आले होते. या मोड्स ऑपरेंडी चार्जरमध्ये आधीच मायक्रोचिप इन्स्टॉल करण्यात येते आणि सर्व डेटा कॉपी करून हॅक करण्यात येतो, जे शोधणे खूप कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्यांचा चार्जर वापरू नका आणि अज्ञात जागी तुमचा मोबाईल चार्ज करू नका. जेव्हा एखादा ऑनलाईन गुन्हा घडतो तेव्हा बँकेला सूचित करण्यासाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्याची त्वरित तक्रार करावी. बालमित्रांनो, आपण या घटना आधारित आता प्रश्नांची चर्चा करूया. कोणाच्या खात्यातून ऑनलाईन चोरी झाली? किती रुपये? तर याचं उत्तर आहे CEOच्या खात्यातून ऑनलाईन चोरी झाली आणि ती चोरी झालेली आहे 16 लाख रुपयांची. 2. सायबर क्राईमचे काम कोणते आहे? उत्तर, सायबर क्राईमचे काम ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे तपासणे, सायबर सुरक्षितता ठेवणे हे आहे. 3. शेवटी गुन्ह्याचा भेद कसा उकलला गेला? उत्तर, गुन्ह्याचा भेद CCTV फुटेजद्वारे झाला. CEOचा मोबाईल चार्जर ऐवजी मायक्रोचिप असलेला दुसरा USB चार्जर वापरला गेला. प्रश्न 4. बँकेचा टोल फ्री क्रमांक केव्हा केव्हा कामात येतो? उत्तर, बँकेचा टोल फ्री क्रमांक ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हा झाल्यावर त्वरित तक्रार करण्यासाठी वापरतात. 5. घरातील सदस्यांना त्यांच्या खात्यांमधून ऑनलाईन चोरी होऊ नये त्यासाठी कोणता सल्ला द्याल? उत्तर, घरातील सदस्यांना अज्ञात लोकांना OTP किंवा अकाउंट नंबर न देण्याचा सल्ला द्यावा. फक्त स्वतःचा चार्जर वापरावा. सार्वजनिक ठिकाणी चार्ज करू नये असा सल्ला देऊ. प्रश्न 8. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आईने मुलांना मोबाईल वापरविषयी काय सांगितले? उत्तर, आईने मुलांना सांगितले की मुलांनी फक्त शैक्षणिक कामासाठी मोबाईल वापरावेत. मनोरंजनासाठी किंवा फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा अतिवापर करू नये. 2. मोबाईलचे महत्त्वाचे उपयोग लिहा. उत्तर, मोबाईलचे महत्त्वाचे उपयोग संवाद करणे, फोटो काढणे, ऑनलाईन शिक्षण, बँकिंग, ॲम्ब्युलन्स कॉल करणे, इंटरनेटवर माहिती शोधणे, GPS वापरणे, ईमेल करणे वगैरे आहेत. प्रश्न 3. सायबर गुन्हे कशा प्रकारे होतात? उत्तर, सायबर गुन्हे OTP फसवणूक, खोट्या लिंकवर क्लिक करणे, अभद्र व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे, गेम्सद्वारे फसवणूक करणे अशा प्रकारे होतात. प्रश्न 4.
मोबाईलचा जास्त उपयोग केल्याने शरीरावर काय परिणाम होतात? उत्तर: मोबाईलचा जास्त उपयोग केल्याने डोळे दुखणे, चष्मा लागणे, कान बधिरपणा, अंग दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे, झोप कमी होणे, मानसिक तणाव तसेच चिडचिड होणे व मोबाईलचे व्यसन सारखे परिणाम होतात. 5. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी बाबांनी काय सांगितले? उत्तर: मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी बाबांनी सांगितले, मर्यादित मोबाईल वापर, योग व व्यायाम, चांगली पुस्तके वाचन, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे, नैसर्गिक वातावरणात फेरफटका, कौशल्य शिकणे, समाजसेवा करणे सारख्या प्रवृत्त्या मुलांनी केल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 9. वर्गात वादविवाद ठेवा. एक गट मोबाईलचे लाभ व दुसरा गट मोबाईलचे गैरलाभविषयी चर्चा करेल. त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा उपयोग करून आपण वर्गात वादविवाद स्पर्धा करू शकतो. ज्यात मोबाईलचे लाभ यात आपण मुद्दे घेऊ शकतो. संवाद सुलभ करतो, शैक्षणिक कार्यासाठी उपयोगी, ऑनलाईन बँकिंग व सेवा, तत्काल आपत्कालीन संपर्क, मनोरंजन साधने. तसेच मोबाईलचे गैरलाभसाठी आपण मुद्दे घेऊ शकतो. सायबर गुन्ह्यांची शक्यता, व्यसन होण्याची शक्यता, शारीरिक आजार होणे, सामाजिक व वैयक्तिक अंतर वाढणे, तसेच वेळेची नासाडी. बालमित्रांनो, या मुद्द्यांचा उपयोग करून आपणास वर्गात चर्चा करायची आहे. प्रश्न क्रमांक 10. या पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी बनवा. बालमित्रांनो, आपण हा पाठ पुन्हा एकदा वाचायचा आहे आणि त्यात येणाऱ्या या प्रकारच्या इंग्रजी शब्दांचा शोध घेऊन त्या शब्दांची यादी तयार करायची आहे. प्रश्न क्रमांक 11. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करून वाक्य बनवा. 1. वर, त्याचा विरोधी शब्द आहे खाली. वाक्य: झाडाच्या शेंड्यावर बसलेले पक्षी खाली उतरले. 2. खरेदी विक्री: दुकानदाराने वस्तू विक्रीसाठी ठेवली, ग्राहकाने ती खरेदी केली. 3. चांगले वाईट: वाक्य: चांगले काम केल्याने सन्मान मिळतो, वाईट कामाने निंदा होते. 4. पूर्ण अपूर्ण: वाक्य: प्रोजेक्ट अपूर्ण असल्यामुळे पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी परत दिला. 5. योग्य अयोग्य: वाक्य: योग्य वर्तन आपल्याला सन्मान मिळवून देते, अयोग्य वर्तनाने अपमान होतो. प्रश्न क्रमांक 12. येथे दिलेल्या ॲप्सच्या सांकेतिक चिन्हांना ओळखून त्यांचे नाव व उपयोग लिहा. बालमित्रांनो, तुम्हाला समोर दिसणाऱ्या ज्या ॲप्सची चित्र आहेत त्या चित्रांशी आपण परिचितच आहात. त्या सर्व चित्रांची, त्या ॲप्सची आपल्याला नावं लिहायची आहेत, त्यांना काय म्हणतात ते, तसेच त्या ॲपचा उपयोग आपण कोणत्या कामासाठी करू शकतो त्याविषयीची माहिती या ठिकाणी आपणास देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्यात प्रत्यय लावून रिकाम्या जागा भरा. बालमित्रांनो, कंसात दिलेल्या प्रत्ययांचा उपयोग करून आपणास रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी आपणास एक उदाहरण दिलेलं आहे. 1. मोबाईल मानवाने केलेली आश्चर्यकारक शोध आहे. 2. आपण गोरगरिबांची सेवा करावी. 3. आपण मोबाईलच्या माध्यमातून लगेच संपर्क करतो. 4. कुटुंबात एकत्र बसून गप्पा करा. 5. आपल्या प्रगतीसाठी अभ्यासाला योग्य अशी वेळ द्या. 6. अत्रे गुरुजींना प्रथम इनाम मिळाले. बालमित्रांनो, या ठिकाणी अधोरेखित केलेली सर्व अक्षरं प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्यातील प्रत्यय शोधून त्याला अधोरेखित करा. बालमित्रांनो, या ठिकाणी वाक्यातील शब्दांना जोडलेली प्रत्यय आपणास शोधायची आहे. 1. शरदने सकाळी लवकर उठून झाडांना पाणी दिले. या वाक्यात ने आणि ना ही 2 प्रत्यय आलेली आहेत. 2. मोबाईलच्या अतिरेकाने डोळ्यांचे आजार होतात. या वाक्यात च्या आणि चे ही 2 प्रत्यय आलेली आहेत. 3.
चिमणरावांचा बैल शेतात चरत होता. या वाक्यात चा आणि त ही दोन प्रत्यय आलेली आहेत. 4. अंजनीला मुलांची मदत झाली. या वाक्यात ला आणि ची ही दोन प्रत्यय आलेली आहेत. 5. पावसात मोर आनंदाने नाचतो. या वाक्यात त आणि ने ही दोन प्रत्यय आलेली आहेत. प्रश्न 15वा. योग्य शब्दयोगी अव्यय लावून रिकाम्या जागा भरा. बालमित्रांनो, या ठिकाणी कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून आपणास रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. 1. दुपारी शेतकरी झाडाखाली विश्रांती घेत होता. 2. गुरुजी फळ्यासमोर उभे राहून शिकवत होते. 3. मुलांनी उद्यापर्यंत अभ्यास पूर्ण करावा. 4. मुलांसाठी वाहने थांबली. 5. सूर्य डोंगरामागे लपला. 6. सायंकाळी मुले घराकडे गेली. प्रश्न क्रमांक 16. खालील परिच्छेद वाचा व शब्दयोगी अव्ययांना रेखांकित करा. घरासमोर मंदिर आहे. लवकर उठून घराबाहेर पडले. मंदिरात जाऊन देवासमोर हात जोडून नमस्कार केला. सर्वांसाठी प्रसाद घेतला. मंदिराजवळ बकुळीचे झाड आहे. झाडाखाली बकुळीच्या फुलांचा सडा पडला होता. त्या फुलांवर पाय पडणार नाही याची काळजी घेत ती मी वेचली व झाडांजवळ कट्यावर बसून फुलांचा मी गजरा बनविला. बालमित्रांनो, परिच्छेदातील काही शब्दांना समोर, बाहेर, साठी, जवळ, खाली, वर यासारखी जी शब्द जोडलेली आहेत ती आहेत शब्दयोगी अव्यय. भाषा सज्जता. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्ययांची समज मिळवणार आहे. खालीलपैकी फक्त अ विभागातील वाक्य वाचा. 1. मेघा पाली घाबरते. 2. राम मित्रा बोलतो. 3. मोर आनंदा नाचतो. बघा मित्रांनो, वरील अ विभागातील वाक्य तुम्हाला समजली का? नाही ना? तर आता ब विभागातील त्या वाक्यांसमोरील वाक्य वाचा. त्यातील अधोरेखित वाढविलेली अक्षरे समजा आणि शब्दांना जोडलेली ला, शी, ने ही अक्षरे इथे प्रत्यय म्हणून वापरली गेलेली आहेत. चला तर बालमित्रांनो, आपण ब विभागातील वाक्य पुन्हा वाचूया. मेघा पालीला घाबरते. राम मित्राशी बोलतो. मोर आनंदाने नाचतो. प्रत्यय लावल्यानंतर त्या वाक्याचा आपणास संपूर्णपणे अर्थ कळतो. बालमित्रांनो, नामांना किंवा सर्वनामांना लागणारी प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. जसे ला, त, ने, शी, चा, ची, चे इत्यादी. तसेच एक लक्षात ठेवावे की शब्दांना त्यांची प्रत्यय जोडूनच लिहायची असतात. बालमित्रांनो, आता आपण शब्दयोगी अव्ययांची समज मिळवूया. खालील वाक्य वाचा. 1. पोपट झाडावर बसला. 2. रमेश देवळाकडे जात होता. 3. आकाश दसऱ्यानंतर येईल. बालमित्रांनो, वरील वाक्यात वर, कडे, नंतर ही शब्दयोगी अव्यय आहेत. ते कोणत्या तरी नामांना जोडून आलेली असल्यामुळे त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. त्यांना शब्दांच्या सोबतच लिहायचे असते.